उमरज तालुका कराड येथे मोकाट गाढवांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गावातील चौकात बाजारपेठेत आणि अगदी बसस्थानक परिसरातही या जनावरांचा मुक्त वावर सुरू आहे। या मुक्या प्राण्यांचा वापर विविध अवैध धंद्यांसाठी केला जात असल्याची स्थानिकांमध्ये चर्चा असून वापर संपताच त्यांना उघड्यावर सोडून देण्याचे प्रकार वाढले आहेत। गुरुवारी 30 रोजी उमरज बसस्थानक परिसरात एक अज्ञात वाहनाने गाढवाच्या पिल्लाला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। या घटनेने पुन्हा एकदा मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। फक्त बसस्थानकच नव्हे तर उमरज येथील बाजारपेठ, कॉलेज रोड, चापर रोड तसेच गावातील प्रमुख चौकांमध्ये 15 ते 20 मोकाट गाढवे नियमित दिसतात। ही जनावरे रस्त्याच्या मधोमध उभी राहिल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो। काही महिन्यांपूर्वी अशाच 2 खेचरांचा अपघाती मृत्यू झाला होता। हे प्राणी खाजगी वाहतुकीसाठी वापरले जात होते, मात्र काम संपल्यानंतर त्यांना सोडून दिले गेले। काही अवैध वाळवाने गाळ वाहतूक करणारे लोक रात्रीच्या वेळी या गाढवांचा वापर करतात, मात्र वापर झाल्यानंतर या मूक प्राण्यांना रस्त्यावर टाकून दिले जाते। परिणामी गावात मोकाट गाढवांची संख्या झपाट्याने वाढली असून नागरिक त्रस्त झाले आहेत। उमरज ग्रामपंचायत आणि पशुसंवर्धन विभागाने तातडीने या मोकाट प्राण्यांची पकड मोहीम हाती घेऊन त्यामागील मूळ धागेदोरे शोधावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे।